नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू आवर लॉंग आन्सर सिरीज. आज आपण क्रिमिनल ट्रायलमधला सर्वात महत्त्वाचा प्रश्न बघणार आहोत, डायरेक्ट वर्सेस सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्स. जेव्हा कोर्टामध्ये डायरेक्ट पुरावा नसतो तेव्हा आरोपीला शिक्षा कशी होते. एक्झाममध्ये 13 मार्क्ससाठी हा प्रश्न आला तर पंचशील टेस्ट लिहून एक्झामिनरला कसं इम्प्रेस करायचं, चला डिकोड करूया. बघा, पेपरमध्ये ना हा कोट नक्की लिहायचा, विटनेसेस मे लाय बट सर्कमस्टान्सेस डू नॉट. म्हणजे मनुष्य खोटं बोलू शकतो पण परिस्थिती नाही. हे एकच वाक्य तुमच्या संपूर्ण उत्तराचा पाया आहे, कारण जेव्हा कोणताही प्रत्यक्ष साक्षीदार नसतो तेव्हा कोर्टाला परिस्थितीवर म्हणजे सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्सवरच अवलंबून राहावं लागतं. चला तर मग उत्तराची सुरुवात करूया डायरेक्ट एव्हिडन्सपासून. हा पुराव्याचा एकदम सरळ आणि सोपा प्रकार आहे. इथे ना घटना आणि पुरावा यांच्यामध्ये डायरेक्ट कनेक्शन असतं. ओके, तर सगळ्यात आधी बघूया डायरेक्ट एव्हिडन्स. हा असा पुरावा आहे की ज्याच्यासाठी जजला कोणताही तर्क किंवा आपण ज्याला इन्फरन्स म्हणतो म्हणजे अंदाज, तो लावण्याची अजिबात गरज नसते. एकदम सरळ हिशोब. विटनेस कोर्टात आला, त्याने सांगितलं आणि फॅक्ट प्रूव्ह झाला, संपला विषय. म्हणजे जेव्हा साक्षीदार थेट सांगतो मी पाहिलं किंवा मी ऐकलं, तेव्हा न्यायाधीशांना अंदाज बांधायला काही जागाच उरत नाही. एक्झाममध्ये हा सेक्शन नक्की हायलाइट करा, सेक्शन 55 ऑफ BSA, जो पूर्वी सेक्शन 60 ऑफ इंडियन एव्हिडन्स ॲक्ट होता. हा सेक्शन काय सांगतो तर ओरल एव्हिडन्स मस्ट बी डायरेक्ट. याचा अर्थ काय तर जर कोणी एखादी गोष्ट बघितली असेल तर त्या विटनेसने स्वतः ती बघितलेली असावी म्हणजे सीन, आणि जर ऐकली असेल तर स्वतः ऐकलेली असावी म्हणजे हर्ड. चला एक साधं उदाहरण घेऊया. एने बीवर गोळी चालवली आणि सीने ते स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. आता सी कोर्टात येऊन साक्ष देतो की मी एला बीवर गोळी चालवताना पाहिलं आहे. हा झाला पक्का डायरेक्ट एव्हिडन्स. पण यात एकच मोठी रिस्क आहे, एकच मोठा धोका आहे. तो म्हणजे विटनेस खोटा बोलू शकतो, ज्याला आपण कायद्याच्या भाषेत परज्युरी म्हणतो. आता आपण येऊया दुसऱ्या प्रकाराकडे, सर्कमस्टॅन्शियल म्हणजे परिस्थितीजन्य एव्हिडन्स. जेव्हा गुन्ह्याचा कोणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसतो तेव्हा कोर्ट याच पुराव्यावर अवलंबून असतं. इथे वेगवेगळ्या कड्या जोडून एक साखळी तयार केली जाते. इथे डायरेक्ट पुरावा नसतो म्हणून आजूबाजूची परिस्थिती म्हणजे सर्कमस्टॅन्सेस आणि जे रिलेव्हंट फॅक्ट्स आहेत ते प्रूव्ह केले जातात. आणि या सगळ्यावरून जजला एक लॉजिकल इन्फरन्स काढावा लागतो. म्हणजे कसं, थेट उत्तरापर्यंत न पोहोचता वेगवेगळ्या सुगावांच्या मदतीने उत्तरापर्यंत पोहोचणं. हे एका उदाहरणाने एकदम क्लिअर होईल. समजा एका उदाहरणात कोणीच डायरेक्ट विटनेस नाहीये, पण नंबर 1, एला बीला मारण्याचा मोटिव्ह होता. नंबर 2, एने कालच तेच पॉयझन विकत घेतलं होतं. नंबर 3, ए आणि बी शेवटचे एकत्र दिसले होते. आणि नंबर 4, बीच्या बॉडीमध्ये तेच पॉयझन सापडलं. आता बघा, ह्या 4 वेगवेगळ्या कड्या एकत्र जोडल्या की एक चेन ऑफ एव्हिडन्स तयार होते. ह्याच साखळीला म्हणतात सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्स. आणि आता येतोय आपल्या उत्तराचा सगळ्यात महत्त्वाचा भाग, अ रिअल गेम चेंजर. हा आहे 13 मार्क हॅक. सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्सवर आधारित केसमध्ये आरोपीला दोषी ठरवण्यासाठी सुप्रीम कोर्टाने एक जबरदस्त टेस्ट तयार केली आहे, आणि ती म्हणजे द पंचशील टेस्ट. एक्झामिनरला इम्प्रेस करण्यासाठी आणि पैकीच्या पैकी मार्क्स मिळवण्यासाठी हा केस पेपरमध्ये नक्की लिहा, शरद बर्दीचंद सरदा वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र. याच केसमध्ये सुप्रीम कोर्टाने ही पंचशील तत्वे दिली आहेत. हे नाव लक्षातच ठेवा. तर सुप्रीम कोर्टने या केसमध्ये पंचशील टेस्ट दिली. याचा अर्थ सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्सवर कोणत्याही आरोपीला शिक्षा द्यायची असेल तर हे 5 नियम, हे 5 गोल्डन रूल्स पूर्ण व्हायलाच हवेत. यातला एकही रूल सुटला तर चालणार नाही. हे 5 नियम अगदी नीट लक्षात ठेवा. रूल नंबर 1, जी काही परिस्थिती म्हणजे सर्कमस्टॅन्सेस आहेत त्या पूर्णपणे सिद्ध व्हायला हव्यात. रूल नंबर 2, ते फॅक्ट्स फक्त आणि फक्त आरोपी दोषी आहे हेच सिद्ध करणारे असावेत, दुसरं काही नाही. रूल नंबर 3, परिस्थिती ही निर्णायक म्हणजे कन्क्लुसिव्ह स्वरूपाची असावी. रूल नंबर 4, आणि हा खूप महत्त्वाचा आहे, आरोपी निर्दोष असण्याची दुसरी कोणतीही शक्यता उरता कामा नये. अँड फायनली नंबर 5, द मोस्ट इम्पॉर्टंट, पुराव्याची साखळी, अ चेन ऑफ एव्हिडन्स, ही पूर्ण असावी. त्यात कुठेही खंड पडता कामा नये, एकही कडी तुटलेली नसावी. आता उत्तराला एक प्रोफेशनल आणि इफेक्टिव्ह एंडिंग देण्यासाठी हा फरक स्पष्ट करणारा टेबल नक्की काढायला हवा. यामुळे तुमचं उत्तर इतरांपेक्षा वेगळं आणि जास्त प्रभावी दिसेल. इट्स अ रिअल स्कोर बूस्टर. 13 मार्कांचा प्रश्न आहे, त्यामुळे एक प्रॉपर डिफरन्स टेबल ड्रॉ करा. पहिला मुद्दा, इन्फरन्स. डायरेक्टमध्ये इन्फरन्सची काहीच गरज नसते, तर सर्कमस्टॅन्शियलमध्ये जजला इन्फरन्स काढावाच लागतो.
दुसरा स्टॅच्युटरी रूल. डायरेक्ट एव्हिडन्स हा सेक्शन 55 BSA वर आधारित आहे, तर सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्स पूर्ण चॅप्टर 2 म्हणजे रेलेव्हन्सी ऑफ फॅक्ट्सवर अवलंबून असतो. तिसरा मुद्दा रिस्क. डायरेक्टमध्ये विटनेस खोटं बोलण्याची म्हणजे पर्जरीची रिस्क आहे, तर सर्कमस्टॅन्शियलमध्ये जजकडून चुकीचा इन्फरन्स निघण्याची रिस्क आहे. आणि चौथा नेचर ऑफ प्रूफ. डायरेक्ट एव्हिडन्स मुख्य फॅक्ट थेट सिद्ध करतो, तर सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्स इतर फॅक्ट सिद्ध करतो जे मुख्य फॅक्टकडे निर्देश करतात. तर मग एक मोठा प्रश्न उभा राहतो, या दोन प्रकारच्या पुराव्यांपैकी कोणता पुरावा श्रेष्ठ आहे, सुपिरियर कोणता? कायद्याच्या नजरेत जास्त महत्त्व कोणाला आहे? तर कन्क्लुजनमध्ये स्पष्ट लिहा की दोन्हीपैकी कोणताही एव्हिडन्स लीगली सुपिरियर नाहीये. डायरेक्ट एव्हिडन्स सोपा आहे, पण तो पूर्णपणे साक्षीदारावर अवलंबून असतो. आणि दुसरीकडे सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्स अधिक सायंटिफिक मानला जातो, कारण परिस्थिती खोटं बोलू शकत नाही, पण तो पूर्ण आणि निर्णायक असायला हवा. सो शिक्षा दोन्ही प्रकारच्या पुराव्यांवर होऊ शकते, फक्त स्टँडर्ड ऑफ प्रूफ जो आहे तो पूर्ण व्हायला हवा. एक्झाममध्ये 13 मार्क्ससाठी हा पंचशील टेस्ट आणि डिफरन्सचा टेबल नक्की ड्रॉ करा. तुम्हाला टॉप मार्क्स मिळतील. या फुल टॉपिकचे पूर्ण नोट्स आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केले आहेत. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, नक्की चेकआउट करा. जर ही लॉंग आन्सरची ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, law-minded_DNM ला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्समध्ये सांगा पुढचा 13 मार्क्स क्वेश्चन कोणता हवा आहे. कीप लर्निंग, स्टे लीगल. जय हिंद, जय महाराष्ट्र.